आज आपण पाहणार आहोत सेशन 8। तर चला करूया सुरू। तर बघा, पहिले टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या। नेहमीसारखीच टायपिंगची प्रॅक्टिस आहे, याला कोणत्याही प्रकारचे मार्क वगैरे नाही। काही टाईप केलं तर चालते। एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे टायपिंग एक्झाम करा। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा, नेक्स्ट करायचं आहे। नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायच्या आणि 4 क्वेश्चन्स आहे, स्टार्ट करा इथून। पहिला क्वेश्चन बघा, मेक माय ट्रिपवर तुम्ही फ्लाईट कशी बुक करू शकता म्हणत आहे। तर कशा प्रकारे आपण बुक करू शकतो, तर त्यासाठी बघा आपल्याला फक्त मेक माय ट्रिप वेबसाईट किंवा ॲपमधून आपण ते बुक करू शकतो। त्यानंतर बघा, मेक माय ट्रिप ॲपवरील ट्रिप पर्याय काय प्रदर्शित करते म्हणत आहे। तर ट्रिप पर्याय काय प्रदर्शित करते, तर बघा ते तुमच्या रद्द झालेल्या किंवा आगामी माहितीसाठी आणि वेळापत्रक सादर करते। तर याचं उत्तर 3 नंबरला आहे। गुगल मॅप्स ॲपचा मुख्य उद्देश काय आहे म्हणत आहे। तर गुगल मॅपचा मुख्य उद्देश हा नेव्हिगेट करणे। तर याचं उत्तर 2 नंबरला आहे। तर 2 नंबरवर क्लिक करा, नेव्हिगेट करणे आणि त्याला दिशा दाखवणे। त्यानंतर नेक्स्ट, गुगल मॅपमध्ये कोणत्या ऑप्शन तुम्हाला हायवे टाळण्यास मदत करते म्हणत आहे। तर आपल्याला हायवे टाळण्यास कोणत्या ऑप्शन्स मदत करतात, तर त्याचं उत्तर बघा, त्याचं उत्तर आहे रूट ऑप्शन्स। आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे संपूर्ण। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। यामध्ये स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन्स पहा, माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन आयटम टाईपनुसार लावा म्हणत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सॉर्ट करायचं आहे। तर डेस्कटॉपवर कुठेही आपल्याला राईट क्लिक करायचं आहे। तर सर्व क्वेश्चन वाचून घ्या। डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, सॉर्ट बायवर जायचं आहे आणि आपल्याला कशानुसार लावायचं आहे, आयटमनुसार लावायचं आहे। तर आयटमवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा, माऊसचे राईट क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा आणि त्याला माय डॉक्युमेंट म्हणून नाव द्या म्हणत आहे। तर माऊसचे राईट क्लिक करून आपल्याला डेस्कटॉपवर नवीन डॉक्युमेंट तयार करायचं आहे। तर डेस्कटॉपवर कुठेही राईट क्लिक करा, त्यानंतर न्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि त्याला माय डॉक्युमेंट म्हणून नाव द्यायचं आहे। तर माय डॉक्युमेंट त्याला नाव द्या, जसं आहे तसंच। त्यानंतर बाहेर कुठे क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, विंडोजच्या स्टार्ट बटनावर क्लिक करा म्हणत आहे। तर सोपा क्वेश्चन्स आहे। विंडोजच्या स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर बघा, विंडोजचं स्टार्ट बटन हे डाव्या साईडला दिलेलं आहे खाली। तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा, ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे। माऊसचे राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू वापरून डिस्प्ले सेटिंग ओपन करा म्हणत आहे। तर आपल्याला डिस्प्ले सेटिंग ओपन करायची आहे। तर त्यासाठी माऊसचं राईट क्लिक करा आणि याच्यातनी डिस्प्ले सेटिंगवर क्लिक करून ओपन करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, त्यानंतर बघा, माऊसचे राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू वापरून पर्सनलाइज सेटिंग ओपन करा म्हणत आहे। तर राईट क्लिक करा, माऊसचं बटन क्लिक करून आणि याच्यातनी पर्सनलाइज सेटिंग ओपन करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, नेक्स्ट करा। तुमच्या डेस्कटॉपच्या रिकाम्या भागावर उजवे क्लिक करून पर्सनलाइज सेटिंग उघडा, कलर्स पर्याय निवडा म्हणते आणि ॲटोमॅटिक पिकअप एसेंट कलर ऑफ माय बॅकग्राऊंड वैशिष्ट्य सक्रिय करा म्हणत आहे। तर आपल्याला डेस्कटॉपच्या राईट भागावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यातनी पर्सनलाइज ऑप्शन्सवर जायचं आहे। पर्सनलाइज ऑप्शन्सवर गेल्यानंतर याच्यातनी कलर्समध्ये जा आणि कलर्समध्ये गेल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे। याला मोठं करून घ्या किंवा खाली या आणि खाली आल्यानंतर बघा, याच्यातनी चूज युअर एसेंट कलरमध्ये त्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, कोणत्याही दस्तऐवजाचा शॉर्टकट तयार करण्यासाठी मार्ग दाखवा म्हणत आहेत। तर आपल्याला
दस्तावेज बनवायचा आहे, शॉर्टकट बनवायचा आहे कोणत्याही डॉक्युमेंटचा. तर शॉर्टकट बनवण्यासाठी बघा आपल्याला काय काय इथं स्टेप सांगितलेले आहेत, त्याच प्रकारे करायचं आहे. उजवे क्लिक करा आणि सेंडवर क्लिक करून डेस्कटॉप शॉर्टकट तयार करा म्हणत आहे. तर त्यासाठी कोणत्याही एखाद्या फाईलवर किंवा एखाद्या फोल्डरवर राईट क्लिक करायचं आहे. बघा याच्यावर राईट क्लिक कर तुम्ही या फाईलवर, कशावर केलं तर चालेल. राईट क्लिक करा आणि सेंड टू ऑप्शनचा वापर करून बघा थर्ड नंबरचा ऑप्शन दिलेला आहे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकटचा. तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. 3 नंबरचा ऑप्शन्स आहे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट, त्याच्यावर क्लिक करा. शॉर्टकट तयार झालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. डेस्कटॉपवरील शॉर्टकटचे नाव बदला, चिन्हावर उजवे क्लिक करा आणि रिनेम करा म्हणत आहे. तर आपल्याला बघा डेस्कटॉपचे शॉर्टकट बनवायचं आहे. तर राईट क्लिक करा कोणी या ऑप्शन्सवर जाऊन, रिनेमवर क्लिक करा आणि कोणत्याही फाईलला असेल फोल्डरला असेल नवीन नाव तुम्ही याच्यातून देऊ शकता. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे नाव टाकल्यानंतर. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. कोणत्याही डॉक्युमेंटचा शॉर्टकट डिलीट करण्याचा मार्ग दाखवा म्हणत आहे. शॉर्टकट बनवायचाही आहे आणि त्याला डिलीटसुद्धा करायचं आहे. तर बघा कशाच्याही शॉर्टकट बनवण्यासाठी त्याच्यावर राईट क्लिक करा, माऊसचं राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड टू ऑप्शन्सवर जा आणि डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकटवर क्लिक करायचं आहे. बघा इथं शॉर्टकट तयार झालेला आहे. आणि त्यानंतर त्याला डिलीट करण्यासाठी पुन्हा राईट क्लिक करा आणि ते डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि डिलीट करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा शेवटचा. नोटपॅड ओपन करा, तुमच्या हॉबीज टाईप करा, त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जा आणि नंतर फॉन्ट सिलेक्ट करा आणि टेक्स्टचा फॉन्ट स्टाईल आणि साईज बदला म्हणत आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला त्यामधून करायच्या आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला स्टार्ट मेनूमध्ये जा आणि त्यातनी नोटपॅड सर्च करायचं आहे. वरतच आलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा. नोटपॅड ओपन झाल्यानंतर जे काय तुमची हॉबीज असेल जे काय असेल ते टाईप करा याच्यामध्ये. तर मी याच्यातनी एक्झाम्पल म्हणून काही टाईप करतो. तर तसंही तुम्ही पण काहीही टाईप करू शकता त्यामध्ये. त्याच्यातनी बघा मी कम्प्युटर टायपिंग टाईप केलेलं आहे. त्यानंतर खाली घ्या किंवा त्याला फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये जा. फॉन्टमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे. फॉन्ट निवडा म्हणत आहे. तर फॉन्ट घ्या कोणता पण. त्यानंतर स्टाईल घ्यायची आहे कोणती पण आणि त्यानंतर साईज घ्यायची आहे जे तुम्हाला वाटेल ती. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि एंड एक्झाम करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर बघा इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि ते नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे इथून. आणि याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला नवीन फाईल्स शॉर्टकट तयार करण्यास असल्या तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर शॉर्टकट क्रिएट करण्यासाठी आपण कुठे क्लिक कराल हे ऑप्शन विचारलेलं आहे. तर याचं ऑप्शन्स बघा क्रिएट शॉर्टकट हे ऑप्शन 3 नंबरवर आहे. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. त्यानंतर बघा शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल म्हणत आहे. तर शॉर्टकटची फाईल डिलीट करण्यासाठी आपल्याला त्याला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला डिलीट करायचं. या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही डिलीट करू शकता. तर 4 नंबरवर आहे. त्यानंतर इथे दाखवलेल्या चित्रामधून शॉर्टकट फाईल ओळखा म्हणत आहे. तर शॉर्टकटची फाईल ओळखायची आपल्याला. तर त्याचं उत्तर बघा पहिले आपल्याला ते चित्र सर्व पाहावं लागेल. तर पाहून घ्या लक्षात येत नसेल तर. आणि त्याचं दिसतेच तुम्हाला शॉर्टकट म्हणून नाव. तर पहिले याच्यावर क्लिक करा आणि बघा याच्या त्या खाली त्या फाईलच्या खाली शॉर्टकट म्हणून दिलेलं आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे.
त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईल्सचा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, हे असणार आहे 3 नंबरला. तर 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणते आहे म्हणत आहे. तर ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणता आहे हे म्हणत आहे. तर त्यासाठी बघा, तर ओला कॅब मेनू हे ए ऑप्शन्सवर दिलेलं आहे. तर याचं उत्तर ए असणार आहे. तर याचं उत्तर एवर क्लिक करा. व्यवस्थित पाहून घ्या, ए आहे. ए ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओलामध्ये प्रवास करण्याचा फायदा पुढीलपैकी कोणता नाही म्हणत आहे. तर याच्यातला कोणता फायदा नाही आहे. तर वाहतुकीचा सर्वात स्वस्त मोड हा नाही आहे. त्यानंतर ओला कॅब बुक केल्यानंतर पुढीलपैकी काय प्राप्त होत नाही म्हणत आहे. तर काय प्राप्त होत नाही, तर ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस आपल्याला प्राप्त होत नाही. त्यानंतर बघा, आपली टॅक्सी बुक करताना आपल्या निश्चित स्थानाबद्दल आपल्याला खात्री नसते, म्हणून आपण जवळच ठिकाणी प्रवेश केला आणि त्यास वैयक्तिकपणे सेट करण्याचा प्रयत्न केला. आपण हे कसे करू शकता म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, पहिले पाहून घ्या चित्रातनी काय दिलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन्स बी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, आपण आपल्या OL म्हणजे ओला वॉलेटमधून शिल्लक तपासू इच्छिता, आपण कसे कराल म्हणत आहे. तर ओला कॅबमध्ये आपल्याला किती पैसे आहे चेक करण्यासाठी ओला मनीवर क्लिक करावं लागेल. तर ऑप्शन सी आहे याचं उत्तर. सीवर क्लिक करा. त्यानंतर बघा, आपण आपल्या घरी आहात आणि आपल्या स्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या मित्रासाठी ओला कॅब बुक करीत आहात. आपण कोणता पर्याय निवडाल जेणेकरून कॅब उचलण्यासाठी त्याच्या स्थानावर जाईल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, ऑप्शन्स बी आहे, ए आहे. आणि त्यानंतर SIMवर क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि नंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि आपल्याला शेवटचं सोडवायचं आहे. तर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर बघा, याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन बघा, तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम आपोआप सुरू होतात त्याला प्लगइन म्हटल्या जाते. प्लगइनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात. अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटला काय म्हणत आहे. तर त्याला स्पॅम म्हटल्या जाते. स्पॅमवर क्लिक करा. त्यानंतर निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक याच प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात म्हणत आहे. तर कोणता प्रकार वापरू शकतात, तर फिल्टर आहे. फिल्टरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. ईमेल मेसेजसोबत असणारी अटॅचमेंट ही एखादी डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते म्हणत आहेत. तर बरोबर आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन सोडवणं झालेलं आहे. आणि बघूया आपल्याला पूर्ण मार्क मिळाले आहे का. तर आपल्याला संपूर्ण मार्क मिळालेले आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे.